माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 2 महिन्यापूर्वी मी सांगितलेलं, मला आठवत असेल की पहिली विकेट 2 महिन्यात कलेक्टरची झाली आणि तसं साबित झालं, तसं सिद्ध झालं. आज नवीन कलेक्टरनी चार्ज घेतला, कारण का जुन्या कलेक्टरनी स्वतःहून कदाचित नागपूरला बदली करून घेतली, कारण का सोलापूरवर जे कोणी अधिकारी आहेत, कलेक्टर लेवल असेल, SP लेवल असेल, CO लेवल असेल, म्युन्सिपल कमिशनर असतील, सगळ्यांवर प्रचंड दबाव आपल्याला दिसून येतोय. हातभार झालेत अधिकारी. खरं तर मला अधिकाऱ्यांचं वाईट वाटतंय की एवढं संविधानाची शपथ घेऊन एवढे कष्ट करून इथपर्यंत येतात, कष्ट करून, आणि राज्यकर्त्यांच्या दबावामुळे, एका ठराविक विचारसरणीमुळे ह्यांच्यावर प्रचंड दबाव आणि प्रेशर की विरोधी पक्षाचं काम करू नका, आणि त्या गोष्टीला प्रत्येक एक करून हे अधिकारी बिचारे बळी पडतात. आम्ही अधिकाऱ्यांच्या बाजूने बोलतोय, पण पूर्ण सिस्टीमच अशी खराब झाली आहे की अधिकाऱ्यांचा रिस्पेक्ट राहिला नाही. ते गव्हर्नमेंट शासनाचे नौकर म्हणून काम करायला लागलेत, आणि ह्या गोष्टीचा मी त्या ठिकाणी निषेध करते आहे. अनेक दिवसापासून DPDC, खासदारांची DPDC निधी प्रलंबित आहे. ह्यांची समाज एवढी छोटी आहे की जेव्हा DPDCची निधी अडवतात तेव्हा ती माझी वैयक्तिक निधी अडवत नाही. प्रत्येक गाव ज्यांनी मतदान केलंय काँग्रेससाठी, त्या गावातल्या शेतकऱ्याची निधी अडवत आहे. कुठे DPची, कुठे रस्त्याची, कुठे गटाराची, कुठे समाज मंदिराची. प्रत्येक गावातला शेतकरी हा आतुरतेने वाट बघतोय की आमची कामं कधी मंजूर होत आहेत. मग हा सरकारकडून, पालकमंत्र्यांकडून होणारा खूप मोठा पाप आणि अन्याय आहे आमच्या शेतकऱ्यांवर, कारण का इथे MVAचे खासदार असल्यामुळे, काँग्रेसचे खासदार असल्यामुळे जाणून बुजून ही निधी अडवण्यात आली आहे. काही अधिकाऱ्यांची जेव्हा मी फोनवर बोलते तेव्हा ते म्हणतात की मॅम आप समज सकते हो ना हमारे ऊपर कितना प्रेशर. मला मी नाव घेऊ इच्छित नाही, पण हे प्रेशर आहे, हा दबाव आहे. आज मी या पत्राद्वारे, कलेक्टर नवीन आले तामिळनाडूचे, संविधानाची शपथ घेऊन प्रचंड कष्ट करून इथपर्यंत पोहोचले, त्यांना मी निवेदन देते. 15 दिवसात आमच्या DPDCची, आमच्या शेतकऱ्याची, आमच्या कष्ट करणाऱ्या गावकऱ्याची निधी जर मंजूर करून दिली नाही तर आम्ही आंदोलन आणि किंवा अमरण उपोषणाचा या ठिकाणी इशारा दिला. आम्ही 15 दिवस देत आहोत, नाहीतर सगळ्या गाव, आज तुम्हाला काहीच नाही, ह्याच्यापेक्षा दुप्पट त्रिप्पट प्रत्येक गावातून लोक येऊन माझ्यासोबत या ठिकाणी अमरण उपोषणावर बसणार आहेत, जोपर्यंत यांची DPDCची निधी मंजूर होत नाही. मी 2 महिन्यापूर्वी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला विकेट जाताना दिसेल, कधी इलेक्शनच्या वेळेस, कॉर्पोरेशन आणि जिल्हा परिषदच्या वेळेस, आणि तसंच झालंय. मी जसं म्हणाली, हे कष्ट करून इथपर्यंत येतात ऑफिसर. हे प्रत्येक ऑफिसर हा ह्या प्रेशर खाली बळी पडतो असा नाही आहे. आजकालचे ऑफिसर खूप कॉन्शियन्शियस झालेत आणि कष्ट करून इथपर्यंत आले. ते खरंच देशासाठी, तालुक्यासाठी, गावासाठी, जिल्ह्यासाठी काहीतरी करू इच्छिते. जेव्हा त्यांच्यावर एवढं मोठं प्रेशर येतं, आणि मी नाव घेऊ इच्छित नाही, पण माझं त्यांचं अनेकदा संभाषण होतं, म्हणले मॅम मैं क्या कर सकता. असं जर त्यांना त्यांच्याकडून वक्तव्य येत असेल तर 100% त्यांनी स्वतःहून अजून किती प्रेशर, किती बळी. आणि शेवटी ज्या संविधानाची शपथ घेऊन तुम्ही इथे येता, जर जाणून बुजून प्रेशरमुळे तुम्हाला त्या संविधानाच्या विरोधात जाणं लागत असेल तर तुमचा जो आतमधला आवाज आहे तो किती तुम्हाला छळत असेल की कशासाठी आलात आणि काय करताय. जाहीरपणे बोलते आहे, प्रस्थापितांचा आहे, BJPचा आहे, वरपासून खालपर्यंत आहे, पालकमंत्र्यांचा दबाव आहे, इथे जेवढे सत्ताधारी आहेत त्या सगळ्यांचा दबाव आहे की काँग्रेसच्या खासदारांची कामं करू नका. पण जेव्हा तुम्ही आमची कामं थांबवता तेव्हा आमचं काम थांबवत नाही. ती तुमच्यासाठी तुमची कामं असतील, कारण का प्रत्येक कामातून तुम्ही काय कट घेता हे आम्हाला माहिती आहे, पण ही गावकऱ्यांची कामं आहे जे थांबवण्याचं तुम्ही पाप करत. मोहोळचे जे आहेत, पापरी, येवती, खंडाळी आणि काही मंगळवेढ्याचे पण शेतकरी इथे आले. त्यांचे पंचनामे देखील झाले नाहीये. त्यांना असं सांगण्यात आले की एकदा तुम्हाला जर विमा मिळाला असेल, अतिवृष्टीची मदत मिळाली असेल तर त्या पिकासाठी तुम्हाला परत एकदा मिळणार नाहीये. असा पण अन्याय करतायत. मागच्या वेळेस आपण ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केलेली आणि कर्ज माफ करा, पण ते केलं नाहीये. उलट काहीतरी तुटपुंजी मदत करून शेतकऱ्यांना समाधान करण्याचा अपयशी ठरतंय.